नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणच्या सुशोभीकरणासाठी लावलेली नारळाची झाडे जाळली। उरण द्रोणागिरी नोड येथील रस्ता सुशोभीकरणासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून लावण्यात आलेली नारळाची झाडे सिडकोच्या ठेकेदारांनी जाळून टाकली आहेत। या आगीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या खारफुटीच्या झाडांना देखील झळ लागली असून खारफुटीची झाडे होरपळली आहेत। यामुळे सिडकोच्या विरोधात निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे। उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा झाडे लावा झाडे जगवा या माध्यमातून सिडकोने हाती घेतला आहे। त्या धर्तीवर सिडकोने पागोटे, भेंडखळ, करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोस्टल रस्त्यांवर सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून नारळाची 4000 झाडे लावली होती। सदरच्या झाडांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ही सिडकोची असल्याने सिडको दरवर्षी पावसाळ्यानंतर सदर झाडांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून नारळाच्या झाडांची देखभाल करत आहे। मात्र सिडकोच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याच्या बाजूला काही परप्रांतीयांनी बेकायदेशीर टपऱ्या व झोपड्या बांधल्या असून त्यामध्ये अवैध व्यवसाय सुरू केला आहे। त्यातील काही व्यावसायिक व सिडकोकडून झाडांचे जतन व संवर्धन करण्याचा ठेका घेणारे ठेकेदार हे झाडाजवळील गवत काढून न टाकता सदर गवत हे जाळून टाकत आहेत। तरी सिडकोने ही झाडे जाळणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी सध्या जनतेतून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।